उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील संगमाच्या काठावर झालेल्या 4,400 हेक्टरच्या महाकुंभात महिनाभरात 11 महिला आणि त्यांच्या कुटुंबियांनी विशेष भेट झाली. कारण कुंभमेळ्यात या 11 महिलांनी मुलांना जन्म दिला. कुंभमेळ्यात बांधण्यात आलेल्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये 11 मुलांचा जन्म झाला. रुग्णालयात 4 स्त्री रोगतज्ञासह 105 जणांची टीम आहे. या सर्व महिलांना त्यांच्या कुटुंबियांनी एकतर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नेले किंवा प्रसूतीची सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेतून नेले. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. महाकुंभमेळ्यात 13 जानेवारीपासून अधिकृतपणे सुरुवात झाली, परंतु डिसेंबर महिन्याच्या या भागात पर्यटकांची गर्दी होत आहे. कारण प्रयागराजमध्ये संगमाच्या तीरावर एक मोठी तंबू नगरी उभारण्यात आली होती, जिथे मध्यवर्ती रुग्णालय आधीच कार्यरत होते. रुग्णालयात पहिली प्रसूती 29 डिसेंबर रोजी झाली. कौशांबी येथील सोनम हिने एका मुलाला जन्म दिला असून तिच्या कुटुंबाचे नाव कुंभ असे आहे. तिला प्रसूती वेदना होऊ लागल्याने तिचा पती राजा तिला रुग्णालयात घेऊन गेला. हे दाम्पत्य कामाच्या शोधात कुंभमेळ्यात आले होते आणि कुंभमेळ्यात राहत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी प्रसूतीनंतर कुटुंबियाचे अभिनंदन केले. कुंभमेळ्यातील परेड ग्राउंडमधील 100 खाटाच्या रुग्णालयात ओपीडी, जनरल वॉर्ड, डिलिव्हरी सेंटर, आयसीयू आणि ऑपरेशन थिएटर सारख्या सुविधा आहेत. ते म्हणाले की रुग्णालयात क्लिनिकल सेवा देखील दिली जाते आणि पुरुष, महिला आणि मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड आहे. बाराबंकी येथील 30 वर्षीय कांचन यांनी 6 फरवरी रोजी बाळाला जन्म दिला. मध्यवर्ती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनोज कौशिक म्हणाले, आतापर्यंत सर्व प्रसूती नॉर्मल झाल्या आहेत. रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिला उत्तर प्रदेशातील बांदा, चित्रकूट, कौशांबी आणि जौनपूर अशा विविध जिल्ह्यातून तसेच झारखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थान सारख्या विविध राज्यातून येतात. हे वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीतून येतात. काही कुंभमेळ्यात काम करणाऱ्या तात्पुरत्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पत्नी आहे, तर काही मोठ्या संख्येने नातेवाईकासह कुंभमेळ्यात येणाऱ्या व्यावसायिक कुटुंबातील आहे. डॉक्टर कौशिक म्हणाले, बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांना डिस्चार्ज देण्यापूर्वी 3 दिवस वैद्यकीय सेवा दिली जाते. रुग्णालयात बाळाला जन्म देणाऱ्या महिलांमध्ये ग्वालेर येथील 24 वर्षीय गृहिणी ज्योती शर्मा हिचा समावेश असून तिने 27 जानेवारी रोजी मुलीला जन्म दिला होता. 22 जानेवारी रोजी ती आपल्या कुटुंबासह कुंभमेळ्यात पोहोचली होती, ज्यात तिचे पती आनंद शर्मा एक व्यावसायिक, तिचे सासरे आणि इतर नातेवाईकांचा समावेश होता. डॉक्टर कौशिक म्हणाले की 13 जानेवारीपासून कुंभमेळ्याला अधिकृतपणे सुरुवात झाल्यापासून या ठिकाणी असलेल्या रुग्णालयामध्ये सुमारे 64,000 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.